आज वरदलक्ष्मी वरदलक्ष्मीला पोळीचा नैवेद्य म्हणून मी हरभऱ्याची डाळ कुकरला लावला. ह्याच्यात एक 5-6 शिट्ट्या देऊन घेणार, म्हणजे चांगली मऊ होते. त्याच्यानंतर मग पुरण करायचं. आज संपूर्ण पोळीचा स्वयंपाक असतो. आता ह्या पाण्याला चांगली उकळी येईल. गॅस बंद करते आणि हे पाणी ह्याच्यात थोडंसं घालायचं. जर कट कमी पडला तर असं हे करायचं. आता काय करायचं, जराशी अशी डाळ हलवून घ्यायची आणि आता हे करायचं, पाणी काढायचं. आता एक पेला डाळ घेतलेली मी, तेवढाच पेला गूळ घेतले. ॲक्च्युली 1.25 पेला घ्यायला पाहिजे, पण मी त्याच्याऐवजी वरचा जो 1/4 आहे का पावशेर, त्याच्याऐवजी साखर घेतलेली. गूळ आणि साखर दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं, दोन्ही मिक्स करायचं. चांगली टेस्ट येते. इथं दूध तापायला ठेवलं, तिकडं कुकर चालला. आमच्या घराच्या मागं बांधकाम चाललं आहे, त्यामुळे माझा आवाज येतच नाही आहे. कंटिन्यू सकाळी 6ला म्हणजे बांधकाम चालू होतं. जरा त्याचं गॅस चालूच असतो आहे, त्याचं व्यवस्थित मिक्स करून त्यात ओलं खोबरं पण घातलं तर चालतं. म्हणजे 1 वाटी डाळ, 1 वाटी गूळ आणि ओलं खोबरं 1 वाटी, आणि खोबरं घातलं आहे म्हणून 1/4 त्या वाटीच्या साखर घालायची किंवा गूळ घालायचं. साखर आणि गूळ दोन्ही घातलं की कॉम्बिनेशन छान होतं. आता चांगलं शिजू द्यायचं, मिक्स होऊ दे, व्यवस्थित शिजू द्यायचं. आता हे असा गोळा होता, अजून व्हायला पाहिजे. अजून एक पातळीचं पाहिजे असं छानपैकी गोळा. त्याच्यानंतर पुरणाची चाळण आहे, त्या चाळणीत घालून टाकतो. गरम गरम आहे तोपर्यंत त्याची लवकर घेऊ पुरण म्हणतो. आता चांगला घट्टपणा आला, पाणी गेलं. आता गॅस बंद करायचा आणि लगेच चाळणीत घालून पुरण करून घ्यायचं. आता पुरणाचा गोळा तयार झाला आहे. ही चाळण घेतली, ह्या चाळणीवर भांडं ठेवलं. आता पुरणाचा गोळा घालणार आणि पेल्यानाचं वाटून घेणार, म्हणजे नाही पुरण होते चांगलं. कणिक मळल्या अशी मऊ असायला पाहिजे. कणिक मळल्या, पुरण तयार आहे. तवा तापायला ठेवला. आता पोळ्या करून घ्यायच्या. मऊ झाली की पोळ्या चांगल्या. आता मी थोड्या पोळ्या करून घेतल्या. ह्याच्यात जर आपल्याला अगदीच पिवळा, मी नॅचरल असू दे म्हणून घालत नाही, अगदीच आपल्याला पिवळा कलर पाहिजे असेल तर गव्हाची कणिक मळतो, त्याच्यात एक अर्धा चमचा टर्मरिक पावडर म्हणजे हळद घालायची, म्हणजे हे होतं. गुळाचा कलर एखादा हे असतं, काळपट असतं, हे डार्क असतं, मग डार्क व्हायला होतं. पण मी नाही करत, मी नॅचरल काय हा टेस्ट असतो म्हणून करत नाही. कोणाला जर पिवळ्या कलरचा पाहिजे असतील, हा कलर नॅचरल कलर नको असेल तर ते केलं तरी चालतं. किंवा डाळ शिजताना जरी हळद घातली तरी चालते. मी डाळ शिजताना पण नाही घालत आणि हे करताना पण नाही घालत, कणिक मळताना पण नाही घालत. थोड्या पोळ्या करून घेतल्या, थोड्या संध्याकाळी करायच्या. पोळ्या गार होण्यासाठी मी चाळण्यात ठेवलं, गार झाल्यानंतर डब्यात ठेवणार. आता हे उकळायला ठेवलं आहे. कट्टीन सार करणार आहे. कन्नडमध्ये कट्टीन सार म्हणतो, मराठीमध्ये येळवणीची आमटी किंवा कटाची आमटी म्हणतो. त्याच्यात ते चिंच घालून उकळायला ठेवलं आहे. आता खलबत्त्यामध्ये जिरं, त्यानंतर कोथिंबीर थोडी घालणार आहे, थोडी नंतर घालणार. आलं 1 इंच, त्याच्यानंतर खोबरं, ओलं खोबरं जास्त टेस्ट, ओलं नसेल तर सुकं घालायचं, आणि लसूण. पुरणपोळीला कटाची आमटी कंपल्सरी असते. आणि कडीलिंब आणि थोडी कोथिंबीर मी ठेवली. आज मी खलबत्त्यात कडलिंब चेचणार नाही, कारण कटाच्या आमटीला जर खलबत्त्यात चेचलं तर टेस्ट बदलते, म्हणून फोडणीला तेवढं, वगरणला म्हणजे फोडणीला तेवढंच घालणार आहे. सगळं बारीक चेचत सगळं. आता फोडणीसाठी
तेल तापायला ठेवलं. इकडे अजून त्याचं चालेल. आता बघूया तेल तापलं. अजून थोडंसं तापायला पाहिजे. कोथिंबीर कढीले कोथिंबीर टाकायची. आता ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत तेवढंच थोडंसंच ठेवायचं. फक्त कच्चा वास जाऊ दे. चांगला वास जाऊ दे तोपर्यंत मीठ आपल्या सगळं. आणि आता तेल कमी आहे नाही म्हणून काय करायचं, ह्यातला एक चमचा घ्यायचा आणि तिथं घालायचं. कारण हा कच्चा वास जायला पाहिजे. जे लोक तेल जास्त वापरतात तेलाचं कसं भाजून घेतात, पण तेल आरोग्याला चांगलं नाही, कमी वापरतात. आता हा बंद करते. चांगला टसका आमचा कोल्हापुरी मिरचीची. त्याच्यात मस्तपैकी मिसळलं जाते. आता चांगली उकळी दे. आणि आता काही नाही, फक्त थोडीशी कोथिंबीर घालायची. उकळी दे चांगली. आता आमटीला छान उकळी आल्या. त्याच्यात तर कोथिंबीर घातलेलीच आहे. घरात असली कोथिंबीर जास्ती तर घालायची, म्हणजे थोडी घातली तरी खूप चालतं, काय प्रॉब्लेम नाही. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.